ज्यांना राजयोगी नेता म्हणून आपण ओळखतो असे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं आज दुःखद निधन झालं। जवळजवळ 6 दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सेवा केली। लातूरचे नगराध्यक्ष, आमदार, विधानसभेचे उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर मग लोकसभेमध्ये देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री, लोकसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री, असा एक अतिशय बृहद प्रवास आणि त्यानंतर राज्यपाल, असा एक अतिशय बृहद प्रवास हा त्यांच्या जीवनाचा राहिला। आणि या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू अशा प्रकारचं नेतृत्व, पक्षाच्या भिंतीच्या पलीकडे, जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे नेहमीच त्यांचं नेतृत्व राहिलं। आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या राजकीय आयुष्यामध्ये कधीही एक डाग देखील त्यांच्यावर लागला नाही, कधी कुठला भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला नाही। अतिशय स्वच्छ चारित्र्य हे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं। उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख होती। मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं। अध्यक्ष म्हणून तर ज्या प्रकारे त्यांनी कामकाज हाताळलं, त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा बेंचमार्क हा तयार करण्याचं काम त्यांनी केलं। या सगळ्या वाटचालीमध्ये सर्व पक्षीय जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले। ते आपल्या विचारांशी नेहमी प्रतिबद्ध राहिले, पण प्रत्येक विचाराचा सन्मान त्यांनी नेहमी केला। आणि म्हणूनच हे एक असं नेतृत्व होतं की ज्यांनी राजकारणामध्ये एखादा योगी ज्या प्रकारचं जीवन जगतो तसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला। आज त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची आणि देशाची एक मोठी हानी झाली आहे।